तुम्ही होताय राजभवनावर अजितदादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्व मंत्र्यांनी योगदान द्यावं, कारण सांगायचं नाही, कारण सांगितलं तर नाईलाज तो दुसरा निर्णय घेतल्यास गैरसमज करू नये। मला असं वाटतं की मंत्रिपदाची जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावर पडली त्यांनी महाराष्ट्राची सेवा करणं हे क्रमप्राप्त आहे आणि शिवसेनेचे जे मंत्री महोदय आहेत त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम करावं हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणार आहोत। अजितदादांनी सांगितलं की योगदान सर्वांनी दिलं पाहिजे, नाहीतर तेच ते योगदान याचा अर्थच जनतेची सेवा करणं आहे। 11 डिसेंबरला झालेल्या दगडफेकीच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक आनंदराज आंबेडकरांनी केली। नाही, मला ते माहीत नाही, मी आता माहिती घेतो आणि बोलतो त्याच्यावर। निश्चित तरी होते उदय सामंत, कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। तर नागपुरातील राजभवनातील ही दृश्य आपण पाहतो। व्यासपीठ आता सज्ज झालेलं आहे। अगदी थोड्याच वेळात मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। एकूण 39 मंत्री आज शपथ घेणार आहेत। तर काही वेळातच आता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। 39 मंत्र्यांचा शपथविधी या ठिकाणी होणार आहे, त्यासाठी नेतेही या ठिकाणी आता पोहोचतायत। ही थेट दृश्य आपण पाहतो। शिंदे गटाच्या 3 बड्या नेत्यांना यामध्ये डच्चू मिळाल्याची माहिती मिळते। यामध्ये आहेत अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही अशी माहिती मिळते। त्यामुळे शिंदे गटाच्या 3 मोठ्या नेत्यांना, माजी मंत्र्यांना हा मोठा डच्चू म्हणावा लागेल। अब्दुल सत्तार, दीपक केसरकर त्याचबरोबर तानाजी सावंत यांना अद्यापही मंत्रिपदाचा फोन गेलेला नाही। तर शिंदे गटाचे एकूण 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंडे बंधू भगिनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आता दिसणार आहेत। म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही आता या मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत। दोघांनाही मंत्रिपदासाठी फोन गेला आहे। पंकजा मुंडे सध्या विधान परिषदेवर आहेत। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे दोघेही मंत्रिमंडळामध्ये असणार। फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मुंडे बंधू भगिनी हे मंत्री असणार आहेत। तर फडणवीसांच्या या मंत्रिमंडळात यावेळेला पहिल्यांदाच असं होईल की दोन्ही मुंडे बंधू भगिनी हे मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात आलंय। पंकजा मुंडे विधान परिषदेवर आहेत, मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे या ठिकाणी मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे। तर अजितदादा गटाचे